नमस्कार. खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नसेल, हतबल झाले असतील, खूप निराश असतील, प्रयत्न करण्यावर सुद्धा ज्यांचा विश्वास नसेल, त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. 27 वर्ष तुरुंगात राहून सुद्धा नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले. ज्यांना ट्रेनमधून ढकलून दिलं ते महात्मा गांधी यांचं भारताच्या करन्सीवर चित्र छापण्यात आलं. ज्याला ALS सारखा महाभयानक आजार झाला. आता हा ALS काय आहे, तर या आजारामध्ये स्नायू कमकुवत होतात आणि स्नायू कमकुवत झाल्यामुळे आपल्या मेंदूकडून जे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स येतात, फॉर एक्झाम्पल आपल्याला भूक लागली असेल, झोप आली असेल, कंटाळा आला असेल, तर ते कळतं कसं आपल्याला, तर या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला मेंदूकडून येतात. मेंदू आपल्याला सांगत असतो आणि या मेंदूकडून इन्स्ट्रक्शन्स घेऊन येण्याचं काम, पोस्टमनचं काम कोण करत असतं, तर ते स्नायू करत असतात. आणि हे पोस्टमनचं काम करणारेच स्नायू या आजारामध्ये कमकुवत होतात आणि त्यामुळे मेंदूकडून येणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स शरीरापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे या आजारामध्ये माणूस शरीराने खूप अपंग होतो, त्याचे हातपाय कमकुवत होतात. आणि असा आजार झालेली व्यक्ती, ज्याला बोलताही येत नाही, संपूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर गेलं, ती व्यक्ती ब्रह्मांडाचं रहस्य सांगते, ब्रह्मांडाचं रहस्य उलगडते, किंवा तिला ब्रह्मांडाचा खूप अभ्यास आहे असं आपण म्हणूया. आणि ती व्यक्ती आहे स्टीफन हॉकिंग, ज्याला नोकरीतून 30 वेळा रिजेक्ट करण्यात आलं. 30 वेळा. विचार करा, आपल्याला 3दा 4दा 5दा जर रिजेक्शन मिळालं तर आपण इतके नर्वस होतो, इतके हतबल होतो की आता नोकरीचं काय, मिळेल की नाही, कुठे मिळणार, कधी मिळणार, कशी मिळणार, किंवा नाहीच मिळणार, आता आपल्याला नोकरी मिळणारच नाही, या विचारापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. आणि चक्क 30 वेळा रिजेक्शन झालेला माणूस, रिजेक्शन झालेली व्यक्ती, आणि ती म्हणजे जॅक मा अलीबाबा. याने स्वतःची अलीबाबा नावाची कंपनी खरेदी केली. ज्याचा मेंदू विकसित नाहीये किंवा जो मतिमंद आहे असा ठपका मारून शाळेतून काढून टाकलं, तो मुलगा मोठा होऊन सायंटिस्ट बनतो, ज्याचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. घरातून पुस्तकं विकणारा मुलगा मोठा होतो आणि अशी एक कंपनी ओपन करतो. त्या कंपनीद्वारे सगळ्या देशभर सगळ्या प्रकारच्या वस्तू विकतो. आणि ती कंपनी आहे अमेझॉन, ज्याचा मालक आहे जेफ बेझोस. अंधाराला घाबरणारा एलन मस्क हा मंगळावर जातो, जिकडे भरपूर अंधार आहे. मध्येच कॉलेज सोडून देणारा, कॉलेजचा कंटाळा आलेला स्टीव्ह जॉब ॲपल सारखा ब्रँड मार्केटमध्ये आजही टिकवून ठेवतो. आणि 8 वर्षाचा असल्यापासून जो मुलगा वर्तमानपत्र विकतो, तो देशाचा पंतप्रधान बनतो. तर मग तुम्ही सुद्धा तुमचं भविष्य नक्कीच घडवू शकता. तुम्ही सुद्धा तुम्हाला हवी असलेली गोष्ट नक्कीच करू शकता. फक्त त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.